आजचा आपला टॉपिक आहे विभाज्यतेच्या कसोट्या। मित्रांनो, याचा अर्थ काय होतो की एखाद्या संख्येने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना आता भाग देणे म्हणजे नेमकं काय। इथे जर समजा मी 4 लिहिला आणि इकडे 12 लिहिला, आपल्याला चेक करायचंय की 12 हा 4च्या पटीत आहे की नाही, यालाच आपण भाग देणे म्हणतो। 4च्या पटीत 12 किती वेळा येतो? 4ला आपण डबल केलं, ट्रिपल केलं तर केव्हा येईल 12? 4ला आपण ट्रिपल केलं, 3 पट केलं तर आपल्याला 12 येताना दिसतोय, म्हणजे आपण 4ने 12ला भाग देऊ शकतो। थोडक्यात म्हणायचं तर 12 हा 4च्या पाड्यात येतो का नाही हे आपल्याला चेक करायचं असतं। कधी कधी काय होतं, संख्या खूप मोठ्या असतात। इथे जर समजा 360 असला किंवा 4 5 6 7 एवढा मोठा नंबर असला, मग आता आपण कसं चेक करणार? मग त्यावेळेस आपण संख्यांची कसोटी बघतो। जर आपल्याला 4 ची कसोटी माहित राहिली तर आपल्याला सांगता येईल की आपण कुठल्या कुठल्या संख्यांना 4ने भाग देऊ शकतो किंवा कुठल्या कुठल्या संख्यांना 4ने भाग जातो। चला मग बघूया। तर पहिला अंक आहे 1। आता मित्रांनो, एकाला आपण कुठल्याही संख्येच्या पटीत बनवू शकतो, मग याचा अर्थ काय? एकाने सर्वच संख्यांना भाग जातो। नंतरचा नंबर येतो 2। आता 2 ने कुठल्या कुठल्या संख्यांना भाग जातो? आपण ज्यावेळेस समसंख्या बघितल्या त्यावेळेस पण बघितलं होतं की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कुठलाही एक अंक येतो, त्या सर्व संख्यांना 2 ने पूर्णपणे भाग जातो। जसं इथे 10 असेल किंवा 12 असेल, 24 असेल, 36 असेल किंवा 48 असेल, इथे सर्वांच्या एकक स्थानी 8 6 4 2 0 दिसतोय। मग याचा अर्थ काय? या सर्व संख्यांना 2ने पूर्णपणे भाग जातोय। आय होप तुम्हाला 2ची कसोटी समजली असेल। आपण पुढची कसोटी बघू। पुढचा अंक आहे 3। आता 3ने कुठल्या कुठल्या संख्येला भाग जातो? तर ज्या संख्यांची बेरीज याला आपण 3ने भागू शकतो, त्या सर्व संख्यांना 3ने भाग जाईल। एखादी संख्या आपण बघूया। 5 6 3 7 1 56,371 ही संख्या आहे। आपल्याला चेक करायचंय याला 3ने भाग जातो की नाही। आपण काय करणार, या संख्यांची बेरीज करून बघू आणि त्याला 3ने भागून बघू। 5 आणि 6 किती होतात? 11 होतात। 11 आणि 3 14, 14 आणि 7 21, 21 आणि 1 22, 22 कसं लिहितो आपण? 2 आणि 2 4, म्हणजे टोटल 4 बेरीज येते। मग याचा अर्थ काय? 4ला आपण 3ने भागू शकतो का? नाही, म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार नाही। मित्रांनो, ज्यावेळेस संख्यांची बेरीज 9 येते त्यावेळेस आपण 9 बाद बी केला तरी चालतो। का? कारण की त्यानंतर संख्या पुन्हा 1 पासून स्टार्ट होत आहेत, म्हणजे इथे 5 आणि 6 11 होत आहेत, तर मग आपण याच्यातनं 9 मायनस करायचा म्हणजे 2। अशा प्रकारे बेरीज केली तर संख्या जास्त मोठ्या होत नाही आणि आपल्याला बेरीज करायला कमी वेळ लागतो। आपण एखादी अजून संख्या बघू। जर समजा इथे मी 5 4 7 2 ही संख्या लिहिली, 5472। आपण यांची बेरीज करून बघू। 5 आणि 4 9 होत आहेत, म्हणजे बाद झालं। 9 नंतर आपण पुन्हा 1 पासून स्टार्ट करू। 7 आणि 2 9, 9ला 3ने भाग जातो का? हो, 3ने भाग जातो। 3 त्रिक 9, मग याचा अर्थ या संख्येला पण 3ने भाग जाईल। तर तुम्हाला 3ची कसोटी समजली असेल। चला मग पुढची कसोटी बघू। तर पुढची संख्या आहे 4। 4ने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना भाग देऊ शकतो? तर ज्या संख्यांच्या शेवटच्या 2 अंकांना आपण 4ने भागू शकतो, त्या सर्व संख्यांना 4ने पूर्णपणे भाग जातो। शेवटचे 2 अंक। मग एखादी संख्या लिहून बघू। इथे मी 4520 लिहिली। इथे आपल्याला फक्त शेवटचे 2 अंक चेक करायचे। इथे 20 आहे, त्या 20ला 4ने भाग जातो का? 4 पंचे 20, म्हणजे जातो। मग याचा अर्थ या संख्येला पण 4ने भाग जाईल। 45439 लिहिला। आता चेक करायचे 4ने याला भाग जातो का नाही। त्यासाठी आपण काय करणार, आपण फक्त शेवटचे 2 अंक बघू। 39, 4ने 39ला भाग जात नाही। 4 10 40 होतात आणि 4 9 36 होतात। मग याचा अर्थ काय की ह्या संख्येला 4ने भाग जात नाही। तर पुढचा अंक आहे 5।
5ने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना भागू शकतो, ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 किंवा 5 येतो, त्या सर्व संख्यांना आपण 5ने भागू शकतो. आपण संख्या लिहून बघू. आपल्याला बघायचंय 5ने भाग जातो की नाही जात. मग इथे शेवटची संख्या बघू, एकक स्थानाची. इथे 4 दिसतोय. आपल्याला कंडिशन काय दिली आहे, 0 किंवा 5. मग याचा अर्थ या 5424 ला आपण 5ने भाग नाही देऊ शकत. इथे मी 4320 लिहिला. आपण चेक करू, याला आपण 5ने भाग देऊ शकतो की नाही देऊ शकत. मग इथे शेवटी मला 0 दिसतोय. याचा अर्थ काय, या संख्येला आपण 5ने भाग देऊ शकतो. किंवा इथे मी अशा प्रमाणे 325 लिहिला. इथली शेवटची संख्या काय आहे, 5 आहे. मग याचा अर्थ काय, या संख्येला आपण 5ने भागू शकतो. तर 5ची कसोटी तुम्हाला समजली असेल. पुढची संख्या बघू, 6. 6ने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना भाग देऊ शकतो, ज्या संख्यांना 3ने आणि 2ने आपण भाग देऊ शकतो, त्या सर्व संख्यांना 6ने भाग जातो. चेक करूया संख्या लिहून. 32 लिहिला. आता याला चेक करू, याला 2ने भाग जातो का. इथे शेवटी 2 दिसतोय, म्हणजे 2ने जाईल. आता 3ने चेक करू, 3 आणि 2 5 होत आहेत. 5ला 3ने भाग जात नाही. मग याचा अर्थ याला 3ने भाग जात नाही. मग ह्या 32ला 6ने भाग जाणार नाही. अजून एक संख्या चेक करू, 36. आता इथे चेक करू, याला 2ने भाग जाईल का. इथे 6 दिसतोय, मग याला 2ने नक्कीच भाग जाईल. 6 आणि 3 9 होतात. 9ला 3ने भाग जातो. मग याचा अर्थ याला 3ने पण भाग जातोय. मग आपण म्हणू शकतो की 36ला 6ने पूर्णपणे भाग जातो. तर आय होप तुम्हाला 6ची कसोटी समजली असेल. आता आपण पुढचा अंक बघू. पुढचा अंक आहे 8. मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय की 8ने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना पूर्णपणे भाग देऊ शकतो. तर ज्या संख्यांच्या शेवटच्या 3 अंकाला आपण 8ने भाग देऊ शकतो, त्या सर्व संख्यांना 8ने पूर्णपणे भाग जातो. शेवटचे 3 अंक लिहू. चला एखादा नंबर लिहून बघूया. आता इथे मी लिहिला 5,48,120. मग आता आपल्याला चेक करायचंय की याला 8ने भाग जातो की नाही जात. मग यासाठी मी फक्त हे 3 अंक बघू. मग 120ला 8ने भाग देऊन बघू. 8 1 8, 4 आणि हा 0, 8 पंचे 40. याचा अर्थ काय, या 120ला 8ने पूर्णपणे भाग जातोय. म्हणजे ह्या 5,48,120ला पण 8ने पूर्णपणे भाग जाणार. इथे मी लिहिला 4,23,123. आता इथे चेक करू. मग शेवटचे 3 अंक 123, 8 1 8, 4 आणि 3 43. 8 पंचे 40 होतात आणि 8 सक 48 होतात. म्हणजे याला 8ने पूर्णपणे भाग जात नाहीये. मग याचाच अर्थ असेल की या संख्येला पण 8ने पूर्णपणे भाग जाणार नाही. आय होप तुम्हाला 8ची कसोटी समजली असेल. चला पुढची संख्या बघू. पुढचा अंक आहे 9. 9ने आपण कुठल्या कुठल्या संख्यांना भाग देऊ शकतो, तर ज्या संख्यांची बेरीज आपण 9ने भागू शकतो, त्या सर्व संख्यांना 9ने पूर्णपणे भाग जाईल. इथे लिहून घेऊ. संख्यांची बेरीज. यावरनं आपल्याला समजतं की संख्यांच्या बेरजेला 9ने भाग देऊन बघायचा. चला एखादा नंबर लिहून बघू. 5,463 हा अंक मी लिहिला. आता चेक करू 9ने याला भाग जातो की नाही जात. मग त्यासाठी आपण यांची बेरीज करून बघू. 5 आणि 4 9 होतात. 9 बाद केला, 6 आणि 3 9 होत आहेत. मग 9 येतोय शेवटी. तर 9ला 9ने भाग जाणार.
मग याचा अर्थ या संख्येला पण 9ने भाग जाईल. आणखी एक संख्या चेक करू. 4363. आता इथे चेक करू. 4 आणि 3 7, 7 आणि 6 13, 13 म्हणजे 4, 9 बाद केला, 4 आणि 3 7, तर यांची बेरीज येते 7. 7ला 9ने भाग जाऊ शकतो का? नाही जात. मग याचा अर्थ या संख्येला पण 9ने पूर्णपणे भाग जाणार नाही. आय होप तुम्हाला 9ची कसोटी समजली असेल. पुढचा अंक आहे 10, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो. शेवटची संख्या किंवा एकक स्थानची. शून्य असेल म्हणजे इथे जर आता इथे जर आपल्याला चेक करायचंय 10ने भाग जातो की नाही जाणार, तर आपण फक्त ही शेवटची संख्या बघू, एकक स्थानची. इथे 0 दिसतोय, मग याचा अर्थ या संख्येला 10ने भाग पूर्णपणे जाणार. इथे मी 1304 लिहिला. आता याला 10ने भाग जाईल का? आपण एकक स्थानची संख्या बघू, इथे 4 आहे, आपल्याला 0 पाहिजे, मग याचा अर्थ या संख्येला 10ने पूर्णपणे भाग जाणार नाही. पुढचा अंक आहे 11. आता 11ने कुठल्या कुठल्या संख्यांना भाग जातो? तर ज्या संख्यांच्या समस्थानाचे अंक आणि विषमस्थानाचे अंक यांची जर आपण वजाबाकी केली आणि ती जर 0 किंवा 11च्या पटीत येत असली, तर त्या संख्येला आपण 11ने भाग जातो असं म्हणू शकतो. मग इथे लिहून घेतो. समस्थानाचे अंक आणि विषमस्थानाचे अंक यांची वजाबाकी केली. आणि ती जर 0 किंवा 11च्या पटीत येत असली, आता 11च्या पटीत म्हणजे 11, 22, 33 अशाप्रमाणे, तर आपण म्हणू शकतो त्या संख्येला आपण 11ने पूर्णपणे भागू शकतो. एखादी संख्या लिहून बघू. आता ही संख्या लिहिली मी 34152. आता चेक करू याला 11ने भाग जातो की नाही जात. मग आपण काय बघणार, समस्थानाचे अंक आणि विषमस्थानाचे अंक. 1 आणि 2. 3 आणि 1 4 आणि हे 2 6. समस्थानाचे 4 आणि 5 9. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करू. 9तनं 6 गेले 3. 3 ना 0 आहे ना 11च्या पटीत आहे, मग याचा अर्थ काय, या संख्येला 11ने पूर्णपणे भाग जात नाही. अजून एक संख्या लिहून बघू. इथे मी 121 लिहिला. मग आता चेक करू. विषमस्थानाचे अंक 2 आणि समस्थानाचा अंक 2. आता या दोघांची वजाबाकी केली तर काय येईल, 0 येईल. इथे आपल्याला सांगितलंय 0 किंवा 11च्या पटीत, मग याचा अर्थ काय, या 121ला आपण 11ने पूर्णपणे भाग देऊ शकतो. आय होप तुम्हाला 11ची कसोटी समजली असेल. पुढचा अंक बघू 12. 12ने कुठल्या कुठल्या संख्यांना भाग जाईल, तर ज्या संख्यांना 3 व 4 या दोन्ही संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना 12ने पण भाग जातो. आपण उदाहरण घेऊन बघू. आता आपण चेक करू 3ने भाग जातो का आणि 4ने भाग जातो का. 3ने भाग जाण्यासाठी काय बघितलं होतं आपण, यांची बेरीज 3ने भाग जाणारी पाहिजे. 1 आणि 1 2 आणि 4 6, म्हणजे याला 3ने तर भाग जातो. 4ने चेक करू. 4साठी काय बघतो आपण, शेवटचे 2 अंक 40, 4 10 40, म्हणजे याला 4ने पण भाग जातो. मग याचा अर्थ काय, या संख्येला 12ने पूर्णपणे भाग जाणार. इथे मी 1,12,320 लिहिला. आता इथे चेक करू. 3ने भाग जाण्यासाठी यांची बेरीज करू. 1 आणि 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 3ने भाग जाईल. आता 4ने चेक करू.
इथे शेवटी 20 आहे, 4 पंचे 20, याला 4ने पण भाग जातो, म्हणजे या संख्येला पण 12ने भाग जाईल. आता ही संख्या बघू, 2140. याची बेरीज करूया. 3 आणि 4 7, 7 होत आहेत, म्हणजे याला 3ने भाग जाणार नाही. 4ने जातो का? शेवटी 40 आहे, म्हणजे जाईल. 4 10 40. 4ने जातोय पण 3ने नाही जाते, मग याचा अर्थ या संख्येला 12ने भाग जाणार नाही. तर आय होप तुम्हाला 12ची कसोटी समजली असेल. पुढचा अंक आहे 15. 15ने कुठल्या कुठल्या संख्यांना भाग जातो? तर ज्या संख्यांना 3 व 5 या संख्येने भाग जातो, त्या सर्व संख्यांना 15ने पूर्णपणे भाग जाईल. 3 व 5ने भाग जाणाऱ्या चेक करूया आपण. इथे मी 150 लिहिला. आता इथे चेक करू, 3ने भाग जाईल का? 1 आणि 5 6, म्हणजे 6ला 3ने भाग जातो, याचा अर्थ 3ने भाग जाईल. 5ने, तर शेवटचा अंक 0 आहे, मग शेवटचा अंक 0 असेल तर 5ने भाग जातो, म्हणजे या 150ला 5ने भाग जाईल. इथे चेक करू, 3ने भाग जाईल का? 4 आणि 5 9, 9 बाद झाला, 5 उरतोय. 5ला 3ने भाग जात नाही, याचा अर्थ याला 3ने भाग जाणार नाही. शेवटी 5 आहे, म्हणजे 5ने तर भाग जाईल. 5ने जातोय पण 3ने नाही जाते, याचा अर्थ या संख्येला 15ने भाग जाणार नाही. या व्यतिरिक्त पण इतर संख्यांच्या असतात कसोट्या, 7ची 13ची, पण त्या जास्त किचकट आहे, मग त्या लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट भागाकार केलेला बरा. तर आय होप तुम्हाला या संख्यांच्या कसोट्या समजल्या असतील.